काही कारवाई आता नगर परिषदेकडनं केल्या जाते? नाही, रेग्युलर कारवाई आहे. जे साईबाब संस्थांचा जो एरिया आहे आणि शिर्डी नगर परिषद असं आणि शिर्डी पोलीस स्टेशन असं संयुक्त आम्ही ही मोहीम हाती घेतली होती. याच्यात जे जे लोक गैरप्रकार करतात त्यांना या ठिकाणी उचलून आणलेलं आहे. पोलीस स्टेशनच्या ताब्यात त्या ठिकाणी देण्याचं काम चालू आहे. 2-3 साई भक्तांना 300 रुपयाचा प्रसाद 5-5 हजार रुपयाला विकला. त्या साई भक्तांनी सुद्धा कंप्लेंट दिलेली आहे. ते दुकानदारांवर सुद्धा कारवाई होण्यासाठी PI गलांडे साहेबांशी चर्चा झालेली आहे. आणि जे लोक दारू पिऊन ह्या ठिकाणी व्यवसाय करताना साई भक्तांना त्रास देतात अशांची सुद्धा उचल मागणी या ठिकाणी केलेली आहे. आणि एक लहान मुलं जे व्हाईटनर पितात, नशा करतात, त्यांनी शाळेत जायला हवं, तर त्यांचे आई वडील त्यांना प्रोत्साहन देतात. तर त्या लहान मुलांना चाइल्ड वेलफेअर सेंटरमध्ये पाठवण्याचं काम आणि त्यांच्या आई वडिलांवर सुद्धा पोलीस स्टेशन वेगळ्या कोणत्या कलमासाठी त्यांच्यावर गुन्हे दाखल करतील हे आता आपल्याला बघायचं आहे. ही मोहीम सातत्याने चालू राहणार आहे. जोपर्यंत हे 100% बंद होत नाही तोपर्यंत ही मोहीम चालूच राहणार आहे.